संघ मैदानावरती दाखल झाला। काही प्रतीक्षेमध्ये हे खेळाडू आहेत, कारण दोन आयकॉन खेळाडू आज घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरायचा आहे। दोन आयकॉनच्या कदाचित प्रतीक्षेमध्ये संघ पाहायला मिळतोय, परंतु एक दमदार आणि दर्जेदार क्रिकेटची ही स्पर्धा मात्र आज शेवटाकडे निघालेली पाहायला मिळते। चांगली फ्लड लाईट, चांगलं मैदान, चांगली खेळपट्टी, त्याच वेळेला भव्य दिव्य व्यासपीठ, या स्पर्धेचा हेवा वाटणारा असं आयोजन, साऱ्या बाबी आज या स्पर्धेने निश्चितच खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर करून जाणारी ही स्पर्धा पाहायला मिळते आहे। आठवणीत राहणारी असं आयोजन या स्पर्धेचे यावर्षीच्या हंगामामध्ये पाहायला मिळालं। इथे खेळलेली प्रत्येक खेळाडूंनी इनिंग चांगल्या दर्जाची असेल, विशालने केलेली गोलंदाजी असेल। महत्वाचा बाब राहिला की अर्धशतक पाहायला मिळाले नाहीये, परंतु त्याची पूर्तता आज निश्चित होईल, कारण मैदानाच्या आतमध्ये ऋतिक पाटीलला आपण पाहतोय, ज्याने फार कमी वयामध्ये आज आपण पाहिलं तर यशाची उंच शिखरं गाठली आहेत। त्यासाठी त्याचा खेळ तितकासा महत्वाचा राहिला। चला क्षेत्ररक्षण शोधून घ्या। पुढच्या 1 मिनिटामध्ये सामना चालू झाला नाही तर 3 रनची पेनल्टी देण्यात येईल। टेंबिवली टीम आपल्या माहितीसाठी चला त्वरित क्षेत्ररक्षण शोधून घ्या। पुढच्या 1 मिनिटामध्ये अर्थात आपण टाइम आधीच दिलेला आहे। पहिला बॉल डिलिव्हर्ड होणं गरजेचंच आहे, अन्यथा 3 रनच्या पेनल्टीने तुम्हाला खेळावं लागणार आहे। सामन्याला सुरुवात होईल। पहिल्या षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज वेदांत दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। एका बाजूला अवी पाटील, ऋतिक पाटील, वेदांत पाटील गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला। सामन्याकडे आपण बघतोय शेवटची आणि अंतिम रजनी। पहिला बॉल डिलिव्हर्ड इथे करण्यात येईल। पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहत आहोत। एक रफ्तारचा राधा वेदांत पाटील। सामन्याला सुरुवात, वेळाचा अवधी असेल तुमच्याकडे विदिन 25 मिनिट्स मध्ये तुम्हाला इनिंग कंप्लीट करायची आहे। पहिला बॉल गणपती बाप्पा मोरया, पहिला बॉल पडेल। सुपर हिट पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती आक्रमण। चेंडू सीमारेषेच्या बाहेर आडव्या बॅटने इथे खेळलाय, ठोकलाय चौकार। पण आम्ही कोण करणार नाही बालबाका, इथला मालिक आम्ही किंग, पण आम्ही कोण करणार नाही बालबाका। ठेवलाय गाजवून सारा इलाका, आपल्या दादावानी कोण हाय का, ठेवलाय गाजवून सारा इलाका। तर नक्कीच ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता आडव्या बॅटनं स्वीपचा फटका, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय। पहिला चेंडू फेस करत असताना अवी पाटीलच्या बॅटमधून धमाकेदार चौकार येतो। या मॅच मध्ये वेदांत पाटीलच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय, लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळाला। अवी पाटील या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करतोय, चांगली सुरुवात करून देतोय प्रवेश 11 कावदी वडगड संघासाठी। एक चांगली सुरुवात म्हणता येईल। पहिल्या बॉलवरती चौकारानं अकाउंट ओपन करण्यात आलंय। पुढचा बॉल कमी गतीने इथे पाहायला मिळाला। पाहना खऱ्या अर्थानं कमकुवत आणि ताकदवार दुवे दोन्ही संघाला, दोन्ही खेळाडूंना चांगल्या रीतीने ठाऊक आहेत, आणि म्हणून की काय अगदी ताकदीनिशी, पंजाही ताकदीनिशी लढवला जाणार आहे। हा डॉट बॉल आलाय। टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलेलं वळण आपल्याला पाहायला मिळतोय, चांगलाच चेंडू वळलाय। कटर आपल्याला पाहायला मिळाला, कटरचा वापर वेदांतने केला। पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि तदनंतर चांगलं कमबॅक त्याचं देखील पाहायला मिळतंय। कमबॅक गरजेचं होतं आणि ते इथे करण्यात आलं। पहिला बॉल चौकारानंतर डॉट बॉल इथे येत असताना पाहायला मिळालाय।
अवी पाटील एक उंचपुरा असा गोलंदाज आहे, किंबहुना अगदी चांगली गोलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो. अवी पाटीलच्या नावावरती या स्पर्धेमध्ये अद्याप आपण पाहिलं तर चांगल्या गोलंदाजीचं कारभार त्याच्या नावावरती राहिला. बॅटनेही रन्स त्याने गोळा केल्यात. 2 सामने 17 चेंडूमध्ये 20 धावा त्याच्या नावावरती राहिल्यात. या स्पर्धेमध्ये गोलंदाजी त्याच्या वाट्याला आलेली नाहीये. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेरचा आतली कडा घेतली. क्षेत्ररक्षक आहे, क्विक सिंगल इथे घेण्यात येते. सिंगल आली, एकेरीच्या मदतीने 5 बनल्यात. बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु गॅपमध्ये खेळू शकले नव्हते. थोडेसे बॅकफूटला गेले होते, परंतु कव्हर पॉइंटला फिल्डर होते. सिंगल मिळाली. अवी पाटील चांगली बॅटिंग करतोय, त्याच्या बॅटमधून चौकार, तदनंतर डॉट बॉल इथे सिंगल कंप्लीट केली आहे. 5 धावा दाफलकावरती या मॅच मध्ये. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. अक्षित 11 टेंबिवली संघ सुरुवातीची 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. अदरवाईज शेवटच्या षटकामध्ये एक फिल्डर तुम्हाला 38 सर्कलमध्ये ऍड करावा लागेल. पुढचा बॉल अवी पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्राईक एंडवरती ऋतिक पाटील पाहायला मिळतोय. यावेळेचा पहिला बॉल फेस करत असताना समोरच्या दिशेने ऋतिक पाटील सेट ऑन फायर. पहिल्या बॉलवरती ठोकला चौकार. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता समोरच्या दिशेने काय कमालीचा फटका पाहायला मिळतो. ऋतिक पाटीलच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती फेस करत असताना चौकार आलाय. वडवली बी संघातून खेळताना त्याला आपण पाहतोय आणि का मला आयकॉन प्लेअर म्हणून माझी निवड केली आहे. अगदी आपल्या येण्याची जाणीव करून देणारा फटका ऋतिक पाटीलच्या बॅट मधून या मॅच मध्ये आलाय. पुढचा बॉल गोलंदाज. खरं तर या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषकामध्ये तो खेळण्यासाठी इथे दाखल झालेला पाहायला मिळाला. नऊ धावा दापलकावरती आहेत. 9 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. पुढचा बॉल घेऊन अवी पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. खोलातला चेंडू, यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळलाय. ऋतिक पाटीलच्या बॅटमधून सुंदर साऊंड बॉल आउट ऑफ द ग्राउंड. काय फटका खेळला ऋतिक पाटील. त्याच्या बॅट मधून धमाक आला या मॅच मध्ये. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि ते ठोकलाय षटकार. काय बॅटिंग करतोय. ऍज अ आयकॉन म्हणून त्याची निवड केली या मॅच मध्ये आणि त्याने ठोकलाय षटकार. या मॅच मध्ये कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. केले बंद साऱ्यांची बोलती. भले भले हे पाहून जळती. भले भले हे पाहून जळती. भले भले हे पाहून जळती. नाही कशात कमी दाखवा तुम्ही कोणी असा झालाय का. नाही कशात कमी दाखवा तुम्ही कोणी असा झालाय का. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने ऍक्शन रिप्ले पाहण्याजोगे राहील. ज्या रीतीने स्ट्रोक केला होता ऋतिक पाटीलने, लांब लचक हा षटकार येत असताना पाहायला मिळतो आहे. 5 बॉल मध्ये 15 धावा आल्यात. ऑल इंडियन आयकॉन खेळाडू म्हणून त्याची आज वर्णी लागली आहे. ज्याच्या नावावरती टेनिस क्रिकेटमध्ये ग्रामीण स्वरूपामध्ये खेळत असताना तब्बल 20 मालिकेभराच्या बाईक राहिल्यात ना, त्यात ऋतिक पाटीलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. या खेळाडूचा दबदबा, या खेळाडूचे कार्यकुशलपणा, या खेळाडूने केलेले अनेक नायाब इनिंग नेहमी चर्चेचा विषय राहिले आहेत. आणि या वर्षीच्या हंगामामधील चर्चेतील हे नाव आहे. जाईल त्या मैदानावरती त्याने बाजी मारली आहे आणि अर्थात सातत्याने चांगला खेळ करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय ऋतिक पाटील. कमी गतीचा बॉल वळवला. थेट रक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल आलाय. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या अंती 15 बनल्यात. 5 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15ला 0. चांगली सुरुवात पाहायला मिळते. आश्वासक सुरुवात या मॅच मध्ये प्रवेश 11 वडगड संघाला मिळालेली आहे. दोन्ही फलंदाज सेट झालेत. खरं तर दोन्ही फलंदाजाच्या बॅट मधून मोठे फटके आलेत. सुरुवातीला अवी पाटीलच्या बॅट मधून चौकार आणि तदनंतर ऋतिक पाटील काय बॅटिंग केली आहे त्याच्या बॅट मधून आणि चौकाराची सरबत्ती पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली. एकंदरीत 15 धावा पहिल्या षटकामध्ये प्रवेश 11 गावदेवी वडगड संघाने केल्यात. चांगली सुरुवात सर पाहायला मिळाली. कारण हा सामना जर पाहिला ना तर रंगतदार पाहायला मिळेल. दोन्ही संघ जर पाहिला तर भिवंडी परिसरातील दिग्गज संघ आपल्याला पाहायला मिळतात. आणि आज जर पाहिला तर नागेश काका मैदान क्रीडांगण दत्ताली स्पोर्ट्स जुचंद्रचे मैदान, या मैदानावरती एकमेकांच्या समोर थाटलेत या मॅच मध्ये. होय, दोन्ही संघ चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळालेत. 2 ऑल इंडियन आयकॉन मैदानाच्या आतमध्ये आहे ते पाहायला मिळतील. कौशल पाटील देखील दाखल झालाय.
सर्वाधिक उंच पुराचा खेळाडू म्हणून त्याच्याकडेही पाहिलं जातं. वळपाडा या गावाला विभागाला तो बिलॉंग करतो, या गावाचा खेळाडू म्हणून वर्ल्ड एक्सप्रेस म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. आणि सध्याच्या घडीला खोलवर टप्प्याची गोलंदाजी करण्यामध्ये तो अधिकचा निष्णात आहे, असा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. कौशल्य आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आणि त्याच्या साथीला योगेश मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 15 बनलेली पाहायला मिळते आहे. जणू काय ऋतिक पाटील आपला जन्मसिद्ध हक्क आहे अशा स्वरूपाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. कारण आता तर मला असं वाटू लागलं ना की तो निश्चितच आपण पाहिलं तर चौकार आणि षटकारांचा एक मोठा व्यापारीच बनलाय असंच वाटायला लागतं. मैदानाच्या आतमध्ये त्याने आल्यानंतर चांगले स्ट्रोक त्याने खेळलेत. एक काळ असायचा पाना, जर पूर्वीच्या काळी एखादा सिनेमा आला आणि एखादा अगदी सिनेमा स्टार त्याचा सिनेमा आल्यानंतर जास्तीचा प्रेक्षक वर्ग त्याच्या जवळ जात असताना पाहायला मिळायचा, कारण तो सुवर्ण कळेतून जात असायचा आणि प्रेक्षक वर्ग नेहमीच त्याच्या साथीला फोटो किंवा अगदी त्या काळी काढण्यासाठी जास्तीची गर्दी करायचा. परंतु या वर्षीच्या हंगामामध्ये या खेळाडूकडे आपण पाहिले ना तर बॅटला त्याच्या धावा तशाच चिटकून आल्यात. मैदानाच्या आतमध्ये ऋतिक पाटील दाखल झाला, त्याने 3 बॉलमध्ये 10 धावा गोळा केल्यात. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 15 आहे. प्रतीक पाटील गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या षटकाच्या दरम्यान दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळाला. तोही एक ऑल इंडियन आयकॉन खेळाडू म्हणून खेळतो. योगेश भालेकरला आपण पाहत आहोत. आणखीन एक भिवंडी विभागातील अर्थात आपण पाहिला तर भावाळ्याचा खेळाडू आहे. सध्याच्या घडीला ही 2 नावं चर्चेचे विषय राहिली आहेत. किंवा हे तिन्ही आयकॉन खेळाडूंना आपण सिल्वर स्टार मध्ये खेळताना पाहिलं अनेक वेळेला. परंतु आपण योगेशला पाहिलं तर उत्कृष्ट गोलंदाजी फलंदाजी करत असताना सिल्वर स्टार या टीम मध्ये त्याला खेळताना आपण पाहिलंय. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे आणि तो निश्चितच डेथ ओव्हर मध्ये पाहायला मिळेल कदाचित. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया जिथे गोलंदाजी मार्क वरती प्रतीक दाखल होत असताना पाहायला मिळतो. 15 आल्यात. पहिल्या षटकाच्या अंतिम मैदानाच्या आतमध्ये अभि पाटील आणि ऋतिक पाटील गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. प्रतीकचा पहिला बॉल यावेळेला ऑन साइडला हवेमध्ये राहिला होता. एक सिंगल इथून अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाची सुरुवात पहिल्या बॉलवरती सिंगल. आदरणीय सन्माननीय दत्तात्रय नारायण पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत. अर्थातच दाढी बाबा यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तदनंतर जुचंद्र गावातील अलमोर रत्न कैवल्य पाटील अर्थातच बंधू यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा प्रतीक पाटील. स्ट्रायकिंग एंड वरती जर पाहिलं तर ऋतिक पाटील या फलंदाजाला तुम्ही पाहता 3 चेंडूवरती 10 धावांवरती तो खेळतोय. त्याच्या बॅटमधून षटकार आणि चौकार आपण पाहिलाय पहिल्या षटकामध्ये. हो यावेळेस मोठा फटका गॅप मध्ये केलेट वॅकंट एरिया आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय. आणखीन एक चौकार ऋतिक पाटीलच्या बॅटमधून. कोण आहे का
खेळाडू थांबायला तयारच नाहीये. मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर जणू काय बरसू लागला आहे. आदरणीय निलेजी चव्हाण साहेब, अक्षित 11 यांच्याकडून प्रत्येक विकेट आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. संघाच्या खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये ग्लोरियस, फॅन्टास्टिक, फॅब्युलस ड्राइव्ह, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, ऋतिकच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता स्क्वेअर ड्राईव्हचा फटका, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळते ऋतिक पाटीलच्या बॅट मधून. काय बॅटिंग करतोय, सलग 2 चेंडूवरती 2 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. देखना दैदिप्यमान स्ट्रोक पाहायला मिळाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा जागा बनवली. असे क्षेत्ररक्षक होते तिथे काय प्रयत्न झालेत. कमालीचे एफर्ट्स पाहायला मिळतात. ऋतिकला थांबवण्यासाठी खऱ्या अर्थानं भूकंपाची गरज होती आणि तो भूकंप इथे झालाय. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आम्ही करतो आहोत, लक्ष वेधेन प्रत्येकाचंच. कारण इम्पॉर्टंट अनाउन्समेंट अशी आहे की आज ऑल इंडियन आयकॉन खेळाडू खेळतात, त्यांना कोणालाही मालिकेवरची बाईक दिली जाणार नाही. अर्थात या स्पर्धेच्या माध्यमातून खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळला जरूर, परंतु इथे दोन्ही गाड्या एका रुळावरती आल्या होत्या. अपघात अटळ होता. सिंगल येत असताना पुन्हा एकदा पाहायला मिळते. आणखीन एक महत्वाची बाब मी लक्ष वेधूते प्रत्येक संघाच्या, संघ मालकाचा आणि संघ नायकाचं. इथून तुम्ही ज्यावेळेला बाईक घरी घेऊन जाल, तुमचे 15,000 जे आहेत ते डिपॉझिट ठेवले जातील. याचं कारण असं की तुम्हाला जी काही रजिस्ट्रेशन करायचं आहे बाईकचं, त्याकरिता तुमचे 15,000 आमच्याकडे डिपॉझिट मध्ये राहतील आणि ऑल इंडियन आयकॉन खेळाडूला कोणत्याही स्वरूपाची बाईक मिळणार नाही. हाफ ट्रॅकर बॉल बॅकफुटला आले, ऑन साइडला ऋतिक पाटील शो मस्ट गो ऑन. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. कोण करणार नाही बलबाका, ठेवलाय गाजवून सारा इलाका, आपल्या दादावानी कोण हाय का. ठेवलाय गाजवून सारा इलाका, आपल्या दादावानी कोण हाय का. ठेवलाय गाजवून सारा इलाका. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता काय फटका खेळलाय. आडव्या बॅट मध्ये गॅप मध्ये खेळले होते. खरं तर सर्कलला भेदणारा फटका ऋतिक पाटीलच्या बॅट मधून. हा पण पूल करत असताना चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर गावदेवी वडगड संघाचा पुरस्कृता अर्थातच प्रवेश देवळीकर यांना देखील आपण पाहिलं आणि अगदी त्यांच्याच दिशेने हा चेंडू मारलाय ऋतिक पाटीलनं. सुरुवातीच्या 2 षटकांचा खेळ संपलाय आणि बॅटिंग करत असताना प्रवेश 11 गावदेवी वडगड संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात. त्या 30 धावा 15च्या सरासरीनं वाटचाल केली आहे सर. या संघाने चांगली सुरुवात पाहायला मिळते. आश्वासक सुरुवात मॅचच्या पूर्वार्धामध्ये आपण पाहतोय. एक आश्वासक सुरुवात इथे मिळून दिली आहे संघाला. ब्राईट स्टार्ट इथे मिळून दिलाय. फ्रीडम आहे त्याच्याकडे चांगली टायमिंग आहे, त्याच्याकडे चांगली क्षमता आहे. परंतु अदानी आणि अंबानीला जेवढी 100 रुपयाची नोट शुल्लक ना, तेवढ्या या खेळाडूला धावा शुल्लक आहेत. मैदानाच्या आतमध्ये जशी त्यांनी बॅट फिरवली ना, जसा सकाळच्या सत्रामध्ये पारिजातकाचा सडा अगदी झाडाखाली पडावा ना, तशाच रीतीच्या धावांचा सडा त्याने पाडलाय. मला तर असं वाटतं ना, त्याची बॅट फिरते असं म्हणण्यापेक्षा जर का त्याची बॅटीचा दांडा जरी त्याने फिरवला तरीही त्याच्या बॅट जिथे दांड्यानेही तो रन्स गोळा करू शकतो, इतका चांगला आत्मविश्वास त्याच्याकडे आहे. 7 बॉल 23 वरती ऋतिक पाटील नॉट आउट केला. 30 धावा धावफलकावरती आहेत. कौशल पाटील वर्ल्ड एक्सप्रेस. पहिला बॉल कलात्मकता, वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करत होता, परंतु शक्तीपेक्षा युक्ती किती श्रेष्ठ आहे इथे दाखवून देणारा हा आलाय चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आता फक्त चेंडूला दिशा दिली. अवी पाटील काय बॅटिंग करतोय, आज अनुभव दाखवतोय. या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग करते. फक्त चेंडूला दिशा दिली आणि डीप फायलेक सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी धाडल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 34 या आकड्यावरती. अवी पाटील हा या संघातील सर्वात सिनियर खेळाडू आहे सर आणि या महत्वाच्या मॅच मध्ये तो चांगली बॅटिंग करतोय, जबाबदारीनं बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. हो, जबाबदारी आणि जिम्मेदारीकडे जास्तीचा कल असणं आवश्यक राहील, कारण मैदानाच्या आतमध्ये आपण बॅटिंग करतो आहोत. चांगला स्ट्रोक आलाय. 6 बॉल 11 वरती नॉट आउट. बॅकफुटला आले, ऑन साइडला हलक्या हाताने स्टीअर केलंय. क्षेत्ररक्षक दूर आहे, चेंडूवरती येईल कौशल, तद्वर मात्र एक सिंगल इथे घेण्यात येते.
टेनिस ब्लास्ट नुकतीच जिथे स्पर्धा पार पडली होती मानकोलीच्या स्पर्धा मैदानावरती आणि काय बहारदार कामगिरी या खेळाडूने केली होती. भल्या भल्यांना अगदी भंभेरी उडून टाकणारी गोलंदाजी करण्यामध्ये कौतुकास्पद अशी कामगिरी करणारा कौशल्य अर्थात वलपाडा एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. चांगल्या धाटणीचा गोलंदाज आहे. अलीकडच्या काळामध्ये जर पाहिलं तर ग्रामीण क्रिकेट पासून खुल्या गटापर्यंत त्याचा प्रवास राहिलाय, कारण सातत्यानं तो सराव करत असतो. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजीचं आकलन त्याची पाहायला मिळते. राजेशाही थाटामध्ये नेहमीच तो गोलंदाजी करतो, याही मॅच मध्ये त्याला करावी लागेल. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला केला, टर्न केलाय. उंच जितका गेला तितका लांब नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. या मॅचची महत्वाची विकेट. परंतु या छोट्या चणीच्या खेळाडूंनी तुम्हाला काही काळामध्ये एंटरटेन केला असेल तर त्याच्यासाठी टाळ्या व्हायला काही हरकत नाही आहे. एक इम्पॉर्टंट नॉक इथे संपला. फलंदाज क्रमांक पहिला 35 ला एक बाद. अपनी मर्जी चलती वाकड्यात जायची करू नका गलती. वाकड्यात जायची करू नका गलती. वाकड्यात जायची करू नका गलती. हे केले बंद साऱ्यांची बोलती भले भले. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो खरं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऋतिक पाटीलने केला होता. भरपूर जास्त एलिव्हेशन प्राप्त झालं. खरं तर बॅट अगदी उंचावरती गेली होती. बॅटचा फ्लो जर पाहिलं तर अगदी आकाशाकडे होता आणि त्यामुळे जर पाहिलं तर भरपूर जास्त एलिव्हेशन डिस्टन्स कव्हर करता आलं नाहीये. आणि तिथे जर पाहिलं तर फिल्डर होता. कमालीचा झेल टिपलाय. ज्यासाठी कौशल पाटीलला इन्व्हाइट केलं होतं ना सर, ते कार्य त्यांनी केलंय. कारण ऋतिक पाटीलचा अडथळा त्यांनी दूर केला या मॅच मध्ये. कारण सुरुवातीला त्याच्या बॅटमधून 23 धावा आल्यात आणि त्या धावा टेंबोली संघाला टोचत होत्या आणि अगदी कौशल पाटीलनं खूप चांगलं कार्य केलंय. एक चांगली नॉक पाहायला मिळाली होती. 35 बनल्या होत्या. पहिल्या विकेटसाठी भागीदारी मोठी रचली गेली होती आणि विकेट हवी होती. संघाला कोंडी फोडणं गरजेचं होतं. विकेट टेकर गोलंदाज कौशलने विकेट मिळवून दिली आहे. यावेळेला देखील आल्या चेंडू मैदानाच्या बाहेर. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. दर्शन चेंडू मैदानाच्या बाहेर टोकलाय षटकार. भले भले हे पाहून जळती. भले भले हे पाहून जळती. नाही कशात कमी दाखवा तुम्ही कोणी असा झालाय का. नाही कशात कमी दाखवा तुम्ही. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता ओव्हर पिच चेंडू होता समोरच्या दिशेने. दर्शन पाटीलच्या बॅट मधून व्हेरी फर्स्ट बॉल षटकार आलाय. एकमेकांच्या विरोधात भरपूरदा केलेत. भिवंडीचं सिटी क्रिकेट असू द्या किंवा ग्रामीण क्रिकेट असू द्या, कौशल पाटील कोणत्या धाटणीची गोलंदाजी करतो ना हे दर्शन पाटीलला ठाऊक आहे आणि त्याच्या विरोधात हा मोठा धमाका दर्शनच्या बॅट मधून या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वेगाचं प्रत्युत्तर वेगाने दिलं. स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. आज या खेळाडूंचा थाटच काही निराळा आहे. मैदानाच्या आतमध्ये त्यांचं वावरणं किंवा त्यांचं अस्तित्व आणि जिथे ज्या आविर्भावाने ते बॅटिंग करतात ना, जणू मोठे स्ट्रोक खेळण्यासाठीच ते मैदानाच्या आतमध्ये उतरल्यात. 41 ला 1. जबरदस्त कमबॅक पाहायला मिळाला. खरं तर चेंडू डॉट आलाय षटकारानंतर. कौशल पुढचा बॉल. यावेळेला देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय. दर्शन पाटील आणखीन एक धक्का. बोल्ड अँड कॉट. दुसरा धक्का इथे दिलाय. फलंदाज बाद. ठेवलाय गाजवून सारा इलाका. आपल्या दादावानी कोण हाय का. ठेवलाय गाजवून सारा इलाका. आपल्या दादावानी कोण हाय का. ठेवलाय गाजवून सारा इलाका. बेटा दादावानी कोण हाय का. ठेवलाय गाजवून सारा इलाका. बेटा दादावानी कोण हाय का. तर नक्कीच अक्षित 11 हा संघ मैदानावरती खेळतो. टेंबवली संघ आणि त्या संघातील प्रत्येक गोलंदाजाला विकेटसाठी आणि षटकारांसाठी निलेजी चव्हाण यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेमध्ये. परंतु ऍक्शन रिप्लेमध्ये सर जर पाहिलं ना तर जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. खरं तर चेंडू बॅटला ब्रश झाला आणि तदनंतर त्याच्या शरीराचा वेध घेतला आणि तदनंतर कौशल पाटीलनं तो जल कंप्लीट केलाय. चांगलं कमबॅक केलं. कौशल पाटीलच्या विरोधात षटकार आपण पाहिला, परंतु षटकारानंतर कमबॅक कसं करावं ना हे कौशल पाटीलला ठाऊक होतं आणि तोच कमबॅक त्याने या मॅच मध्ये दाखवलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना प्रवेश 11 गावदेवी वडगर या संघाने धावफलकावरती धावा जोडल्या. त्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 41 धावा. जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली. खरं तर चांगली क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत पतू पॅकर जुचंद्र आयोजित लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025 तुम्ही पाहताय. एक महत्वपूर्ण लक्ष वेधेन. समोरच्या बाजूला व्यासपीठाच्या अगदी समोर काही रेलिंग आहे ती हटवण्यात आली आहे.
व्यासपीठाच्या अगदी समोर काही बाईक स्वार आहेत. मी तुमच्या माहितीसाठी सांगेन की जी रेलिंग आहे ना ती हटवण्यात आली आहे. याचं कारण आहे तिथून प्रमुख पाहुण्यांची वाहनं येणार आहेत. कृपया तिथे बसलेल्या बायकर स्वारच्या माहितीसाठी तिथली संपूर्ण वाहनं आपण कृपया बाजूला घ्या. तिथे जर कोणताही स्टॉल असेल तर तो कृपया बाजूला लावा. तिथे कोणी चेअर्स घेऊन बसले असेल तर कृपया दादांनो तुम्हाला नम्रतेची विनंती, एक सर्वात मोठा ताफा तिथून येईल आणि कदाचित कोणाला इजा होऊ नये याकरिता आम्ही लक्ष देतोय की ती जागा जी आहे ना ती मोकळी ठेवा. आज मान्यवर तिथूनच रॉयल एंट्री होत असताना पाहायला मिळणार आहे. 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपलाय. 41 धावा धावफलकावरती आहेत. आदरणीय सन्माननीय श्रीनिवास म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. योगेश भालेकर भावड्याचा खेळाडू, भिवंडीचा आणखीन एक जलदगती गोलंदाज तथा एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल खोलात टाकलाय. एक चांगला चेंडू इथे पाहायला मिळतो आहे. टो क्रशर गोलंदाजी इथे करण्यात येते. सातत्याने खोलवर टप्प्याची गोलंदाजीसाठी तो जाणला जातो आणि पहिला बॉल त्याने त्या दाटणीचा टाकलाय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण प्राप्त झालं. खरं तर खोलात टाकला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी खोलात टाकला होता. अराउंड विकेटने गोलंदाजी करतोय. यावेळेला कमी गतीने पाहायला मिळाला परंतु दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. 100 रन. व्हेरिएशन आहे योगेशकडे आणि खरं तर त्याचाच तो वापर करतो. इथे जर पाहिलं तर कमी गतीने चेंडू टाकलाय परंतु लेंथ खराब होती. लेग कटरचा तो वापर करतोय परंतु लेंथ मेंटेन करणं फार महत्वाचे. 42 यावेळेचा बॉल देखील आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. हा डॉट बॉल आलाय. हा परिकथेतला तो जादूगार आहे ना. खऱ्या अर्थानं आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं ज्याच्याकडे विकेट मागितली तो विकेट मिळवून देतो. धावा रोखण्या असतील तर धावा रोखतो आणि तो परिकथेतला हा तो जादूगार आहे. मैदानाच्या आतमध्ये कामकाज करत असताना योगेशला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आदरणीय सन्माननीय श्रीनिवास म्हात्रे उद्योजक बापाने यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. परंतु योगेशचं कौतुक करावं लागेल. लेग कटरचा तो वापर करतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळतोय आणि अगदी ते हेरावं लागेल अभि पाटील या मॅच मध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा लगातारचा तिसरा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. डॉट बॉल आणि डॉट बॉल येत असताना इथे पाहायला मिळतात. डॉट बॉल आले. संघाची धावसंख्या 42 पायांचा वापर करावा लागेल. फुटवर्क करावं लागेल. पायच चालले नव्हते अभि पाटीलचे. जागेवरून खेळण्याचा तो प्रयत्न करतोय. खरं तर त्याला ट्रिगर मुवमेंट घ्यावी लागेल. मुवमेंट करावी लागेल स्ट्रोक ऑफर करत असताना. यावेळेला देखील आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. अगदी मी या खेळाडूचा उल्लेख करत असताना म्हणालो होतो की परिकथेतला जादूगार तो असायचा की दिवा घासला की बाहेर यायचा आणि आपली इच्छा पूर्ण करायचा. हा गोलंदाज तो आहे ना की मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर धावा रोखतोय, विकेट प्राप्त करतो आणि त्यासाठी तो जाणला जातो. ज्याकरिता त्याला आणला होता. ऍक्शन रिप्ले पहा. पडल्यानंतर पुन्हा एकदा बॉल बाहेर निघाला होता. डॉट बॉल आला. 4 चेंडू. यावेळेला थेट यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू निघाला होता. लोअर फुलटोज होता. ऑन साइडला टर्न केलं होतं आणि इथे संधी निर्माण झाली होती. मोठा रन्स गोळा करण्याचे प्रयत्न करण्यात आला. लेग बायच्या स्वरूपामधून एक सिंगल आली आहे. 43 योगेश भालेकरचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतो. खरं तर खुल्या गटामध्ये खेळत असताना सिल्वर स्टार मधून देखील त्याला आपण खेळताना पाहिला. स्लॉग वरचं षटक हाताळत असताना 5-5 धावा देखील त्यांनी डिपेंड केल्या सर. आणि या मॅच मध्ये अगदी जर पाहिलं ना धावसंख्येला ब्रेक लावणं गरजेचं होतं आणि तोच ब्रेक या मॅच मध्ये योगेश भालेकरने लावला असंच म्हणावं लागेल. धावसंख्येला बेडा ठोकले त्या षटकामध्ये. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. खुल्या गटातील खेळाडू अर्थात मला तर वाटतं की अपेक्षांच्या भट्टीमधून तयार झालेले हे खेळाडू असतात. कारण प्रत्येकाला अपेक्षा असते की त्यांनी चांगलं प्रदर्शन करावं. आज आयकॉन खेळाडू हे आहेत ना की त्यांच्याकडे जास्तीचं लक्ष राहणार. प्रत्येक प्रेक्षक वर्ग येऊन पाहत असेल की आज आयकॉन कोण, मग त्यांचं प्रदर्शन काय. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आले. झेल टिपला गेलाय. बॉडीचं संतुलन चांगलं होतं. एक अफलातून अमानवीय झेल इथे टिपण्यात आलाय. फलंदाज बाद. काय कमालीचा झेल पाहायला मिळतो त्या ठिकाणी. फिल्डर होता अफलातून मनीष पाटील. कमालीचा झेल पाहायला मिळाला.
कारण एका क्षणाला वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल, परंतु मनीष पाटील यू ब्युटी कम्मालीचा झेल त्याच्या माध्यमातून घेत असताना इथे महत्वाचा फलंदाज जयेश शेजवलकर पहिल्या चेंडूवरती बाद झालाय. शरीराचं संतुलन पहा, अफलातून पाहायला मिळाला. असं म्हणतात ना, डोक्याला ताण दिल्याशिवाय समाजात मान मिळत नाही. इथे शरीराला ताण दिला, बॉडीला स्ट्रेच केलं आणि इथे कम्मालीचा झेल कंप्लीट केलाय मनीष पाटीलनं. आणि महत्वाचा फलंदाज जयेश शेजवलकर या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती बाद झालाय. चला नेक्स्ट मॅचचं लक्ष वेधूयात एकविरा स्पोर्ट्स नायगाव आणि एनसीसी नारंगी. जयेश शेजवलकरला आपण पाहिला आणखीन एक ऑल इंडियन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला होता. खरं तर तोही देखील बाद होत असताना पाहायला मिळाला. एकविरा स्पोर्ट्स नायगाव आणि एनसीसी नारंगी दोन्ही टीमच्या कॅप्टनचा मी लक्ष वेधतोय. चला लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. टॉस करण्यात येईल. एकविरा स्पोर्ट्स नायगाव आणि एनसीसी नारंगी दोन्ही टीम. चला त्वरित आपण पुढच्या मॅचचा टॉस करणार आहोत. 43 आहेत. या षटकामध्ये धावा केवळ थांबल्या नाहीत तर धावांवरती लगाम लगावलं, गतिरोधक टाकला. केवळ 2 धावा आल्या या षटकामध्ये आणि धावा रोखत असताना विकेट देखील संपादन केली. कमालीची गोलंदाजी केली होती ती योगेश भालेकरने. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक अंतिम शेवटचा गोलंदाजी मार्कवरती कौशल्य पाटीलला इन्व्हाइट करण्यात आल्या. 43 मांडल्यात. ही धाव गतीने सुसाट वेगाने निघाली होती, जणू काही वंदे भारत एक्सप्रेस नुसार निघाली होती. कोणताही सिग्नल आणि फाटक जुगारला नव्हतं, कारण 2 षटकांमध्ये 3 षटकांमध्ये 42 बनल्या होत्या. अर्थात 41 धावा आल्या होत्या 3 षटकांमध्ये. 4थ्या षटकामध्ये केवळ 2 आल्यात. पुढचा बॉल यावेळेला देखील वेगाने चेंडू पाहायला मिळतोय. अगदी या स्टँडचा वेध घेतलाय. आणखीन एक धक्का. फलंदाज क्रमांक 4 बाद. आपल्या दादावानी कोण ऐका, गाजवून सारा इलाका. आपल्या दादावानी कोण ऐका, सारा इलाका. बेटा दादावानी कोण ऐका, गाजवून सारा इलाका. बेटा दादावानी कोण. थँक्यू. खरं तर थंडीचे दिवस होते. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये रात्रीची स्पर्धा असते आणि मला तर ना असं म्हणावं वाटतं की पार्टी चालू असलेल्या कुठेतरी घरावरती एखादी वीज कोसळावी, सारं काय उद्ध्वस्त होऊन जावं, असंच काहीतरी या मॅच मध्ये घडलंय. पहिल्या 3 षटकामध्ये धावांची पार्टी चालू होती आणि तदनंतर गोलंदाजी पहा. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. अगदी यस्टांना ब्रश करून गेला, केवळ बेल्स रिमूव्ह झाली आणि फलंदाज इथे बाद झाला. 43ला 4. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. कौशल पाटीलचं देखील कौतुक करावं लागेल. या मॅच मध्ये त्याने कमबॅक करणारे षटक हाताळलंय. यावेळेचा बॉल देखील आणखीन एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. मोठी विकेट. ज्या खेळाडूकडे ताकदवान, बलवान आणि बाहुबली म्हणून पाहिलं जातं तो अर्थातच बाद होत असताना पाहायला मिळतोय. बहुजन विकास आघाडी वसई विरार आलाय आता यांचाच ट्रेंड. लई पॉवरफुल एकच रूल तोड दिली साऱ्यांना नाही का. लई पॉवरफुल एकच रूल तोड दिली साऱ्यांना. मैदानावरती जर पाहिलं तर अगदी अविवेकी आणि अचंबित करणारं क्रिकेट सर आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं जीत पाटीलला स्ट्रायकिंग एंडवरती हाणणं गरजेचं होतं, परंतु यश जागेवरती थांबलेच नाही आणि त्या ठिकाणी यशरक्षकाने जे काम करायला पाहिजे होतं ना तेच काम केलंय. आणि इथे जीत पाटील इथे बाद झालाय. एक देखील चेंडू फेस न करता धावाच्या स्वरूपात तो बाद झालाय या मॅच मध्ये. खऱ्या अर्थानं कौशल पाटील आणि योगेश भालेकरनं ऍज अ आयकॉन म्हणून त्यांची कामगिरी अगदी चोख पाडली आहे असंच म्हणावं लागेल. होय, चांगली चोखरीत्या कामगिरी पाडली आहे, कारण ज्या खेळाडूंची वाट पाहिली गेली होती ते मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळाले. अगदी काही क्षणामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून पालघर नगरीचे भाग्य विधाते, या वसई विरार विभागाचे भाग्य विधाते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, लोकप्रिय लोकनेते, कार्यक्षम, कार्यतत्पर, दमदार आणि तडफदार असं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं, आदरणीय हितेंद्रजी ठाकूर साहेब यांची काही वेळानंतर आपण अगदी 5 ते 10 मिनिटांनंतर उपस्थिती ही लाभत असताना पाहायला मिळेल. 43ला 5. यावेळीचा बॉल अगदी वेगाने पाहायला मिळतो. दिशाहीन राहिला, गोलंदाजाला दंडित करण्यात येते. एक्स्ट्रा रन येत असताना अतिरिक्तच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 44. 44 ऑन दी बोर्ड. डॉट बॉल आलाय कौशलच्या माध्यमातून. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव येते, परंतु धावा इथे कराव्या लागतील या षटकामध्ये, कारण मागील षटकामध्ये अगदी कमी धावा आली होती, फक्त आणि फक्त 2 धावा, परंतु या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील.
हो यावेळेस मोठा फटका फलंदाजाच्या बॅट मधून येतो. वॅकंट एरिया आहे आणि त्या ठिकाणी फिल्डर नाही आहे. बॉल सीमारेषा पार येतोय चौकार. तोड दिली साऱ्यांना नाही का लय पॉवरफुल एकच रूल तोड दिली साऱ्यांना नाही का नाही का ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक चौकार येत असताना पाहायला मिळाला. बॅकफुटला आले, जागा बनवली, वेट ऑन वॉच केला आणि तदनंतर एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यात आलाय. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचंय टॉस करण्यासाठी. एकविरा स्पोर्ट नायगाव आणि एनसीसी नारंगी लगेच यायचंय टॉस करण्यासाठी. पुढचा बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतो. इथे पंचांकडे अपील करण्यात आली परंतु इथे सिंगल अवेलेबल होती आणि ती धाव इथे कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळाली आहे. एकेरी धाव आली आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतोय जिथे 49 धावा, एकंदरीत 48 धावा धावफलकावरती आहेत. लेग बाईटच्या स्वरूपामधून धाव येत असताना यज्ञेश आणि आता मात्र यश याच्याकडे आशेचं किरण म्हणून पाहिलं जात असेल. एखादा मोठा स्ट्रोक आला या मॅच मध्ये तर सध्या तरी आपण पाहिलं तर धावफलक वेगाने पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती यश 49 धावा. यावेळेला आडव्या बॅटने ऑन साइडला केला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल तर निश्चित मिळाले. दुरेचा प्रयत्न करण्यात आलाय. सेकंड घेत असताना विकेट सॅक्रिफाईस करेल फलंदाज. आणखीन एक होईल तो बाद. साऱ्यांना संगतीला घेऊन आला समाज सेवा करण्या निघाला साऱ्यांना संगतीला घेऊन आला समाज सेवा करण्या निघाला. केलंय मनात त्यानं घरे केलंय मनात त्यानं घर अरे युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. थँक्यू. सातत्याने विकेटची पडझड पाहायला मिळते. या मॅच मध्ये सुरुवात चांगली झाली होती. ऋतिक पाटील आणि अवी पाटीलनं आश्वासक सुरुवात या मॅच मध्ये केली. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 30 धावा, खऱ्या अर्थानं 3 षटकामध्ये आपण 42 धावा पाहिल्या होत्या धावफलकावरती. परंतु योगेश भालेकरनं टाकलेलं षटक त्यानंतर कौशल पाटीलनं केलेलं कमबॅक या मॅच मध्ये चर्चेमध्ये राहिल्या. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते टेंबिवली संघाची. पुढचा बॉल घेऊन कौशल पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला उसळी घेतल्या बॉलने. वीक प्रचंड होता या चेंडूमध्ये. सिंगल घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा करण्यात येतोय. फलंदाज होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. पूर्वार्धाचा खेळ संपतोय. 50 बनल्यात. 7 फलंदाज बाद. 50 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 3 षटकामध्ये 41 आल्या होत्या. उर्वरित 2 षटकामध्ये केवळ आणि केवळ 9 धावा आल्या. संघाची धावसंख्या 50-51चं टार्गेट ठेवण्यात आलंय. ते अर्थात प्रवेश इलेव्हन गावदेवी वडघर या टीमच्या माध्यमातून अक्षित इलेव्हन टेंबुली संघाच्या समोर. बनलाय साऱ्यांच्या आवडीचा कार्य आहे त्यांचं सुंदर कार्य त्यांचं आहे सुंदर. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. युवा तर मी आदरणीय सन्माननीय विनयजी गोपीकेसल पाटील साहेबांना विनंती करतोय आपण यायचं आमच्या टॉस बॉक्स मध्ये. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. विनयजी पाटील साहेबांना मी विनंती करतोय. विनयजी गोपीकेसल पाटील साहेबांना विनंती करतोय आपण या आमच्या टॉस बॉक्स मध्ये. या ठिकाणी टॉस केला जातोय. एनसीसी नारंगी आणि एकविरा स्पोर्ट नायगाव या ठिकाणी शिक्षण महर्षी आहेत असंच म्हणावं लागेल. विनयजी पाटील साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. कॉइन स्पिन करायचा. हेडीचा कॉल
आणि इट इज अ टेल आलेला आहे म्हणजे टॉस जिंकला एकविरा स्पोर्ट नायगाव संघाने. साहेबांना विनंती करतोय दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण शुभेच्छा द्यायच्यात आणि पुन्हा एकदा व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं आहे. सर्वप्रथम संचित कोळी तुझं अभिनंदन, टॉस जिंकलाय, 5 षटकांचा सामना, निर्णय काय? क्षेत्ररक्षण करू. फिल्डिंग करण्यात आलात. समोरील संघ जर पाहिला तर एनसीसी नारंगी संघ तुमच्याच विभागातील एक बलाढ्य संघ आहे. त्या संघाला या मॅच मध्ये अंडर फ्लड लाईट धावांवरती तुम्ही रोखाल आणि आज जर ॲज अ आयकॉन म्हणून कोणते प्लेअर तुमच्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतील? मी नागेश म्हणून आहे आणि संतोष पिने आहे. खऱ्या अर्थाने आज जर पाहिलं तर एकविरा स्पोर्ट नायगाव तुमच्या संघामध्ये जे दिग्गज खेळाडू असतात, आज युवा गोलंदाज म्हणून संचित कोळी आणि एका बाजूला जर पाहिलं तर निमेश सांदडे हे गोलंदाज देखील पाहायला मिळतील का? हो नक्कीच. कसं वाटलं प्रथमेश दादांचं हे आयोजन, अंडर फ्लड लाईट खेळत असताना या स्पर्धेविषयी थोडक्यात? चुचंदरला खेळायचं म्हणजे मजाच असते नेहमी, कारण इथे छोटी टुर्नामेंट असो, डे टुर्नामेंट असो किंवा नाईट टुर्नामेंट असो, नेहमी मजाच येते खेळताना. या हंगामामध्ये एनसीसी नारंगी या संघाच्या विरोधात तुम्ही खेळला आहात का आणि खेळला असाल तर तुम्ही जिंकलात? हो म्हणजे 50-50 झालंय. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला देखील. एनसीसी नारंगी संघाचा कॅप्टन या ठिकाणी आहे. ते बॅटिंग करायची आहे. खरं तर 5 षटकाचा सामना आहे, महत्त्वाचा सामना आहे. बॅटिंग करत असताना असे कोणते 2 आयकॉन प्लेअर तुमच्या संघामध्ये पाहायला मिळतील आणि कोणावर जास्त विश्वास असेल? आयकॉन प्लेअरमध्ये अनिकेत चौधरी आणि प्रतीक घरात हे आहे दोघं आणि सेम टीम आहे. कसं वाटतं प्रथमेश भोईर दादांचे आयोजन? खरं तर हे आयोजन जर पाहिलं तर या परिसरातील अग्रमानांकित असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेमध्ये खेळताना तुमचा अनुभव कसा राहिला? आयोजन खूप चांगलं आहे आणि फ्लड लाईटमध्ये खेळण्याचा एक आनंदच अलग असतो. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला. तर आपण जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. टॉस जिंकलेला आहे एकविरा स्पोर्ट नायगाव संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि एनसीसी नारंगी या टीमला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलेलं आहे. आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. चला त्वरित क्षेत्ररक्षण शोधून घे. या पण आगमन होत असताना पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून, ज्यांची आपण प्रकर्षाने या स्पर्धेच्या माध्यमातून वाट पाहत होतो. ही बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत असणारी लोक ते हितेंद्रजी ठाकूर साहेब, ज्यांचं आगमन होत असताना आपण पाहत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून लोकनेते, लोकप्रिय, दमदार, तडफदार, कार्यक्षम, कार्य तत्पर असं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं आदरणीय हितेंद्रजी ठाकूर साहेब यांचं आगमन होत असताना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. या क्रीडा नगरीमध्ये बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत असणाऱ्या पत्तू पॅकेज जुचंद्र आयोजित असणाऱ्या लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक असं स्वागत. हो खरोखर गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर दादा आहे हो खरोखर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर. आपा आहे तो भारी, गोर गरीब जनतेला लाभला कैवारी. आपल्या हितेंद्र आप्पांची आहे अदाच न्यारी. हे सहान थोर दादाला लोकमानिती सारी. हे आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. आप्पा आहे असा खंबीर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर.
खरोखर हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर स्वागतम सुस्वागतम लोकनेते लोकप्रिय कार्यक्षम कार्यतत्पर एक धुरंदर असं व्यक्तिमत्व आणि या पालघर जिल्ह्याचे अगदी भाग्यविधाते आदरणीय हितेंद्रजी ठाकूर साहेब आप्पांचं आगमन होत असताना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. हितेंद्र आप्पांची आहे आदाच न्यारी हे सहान थोर दादाला लोकमान्यती सारी हे आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर आप्पा आहे असा खंबीर हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर आहे हिम्मतवाला वेळ प्रसंगी धावून जाती साहेब मदतीला हे सच्च्या मनाचा आप्पा आहे लय दिलवाला नेहमी हक्कासाठी लढला साऱ्यांचा उद्धार केला. चला लगेच फिल्डिंग सेटअप करायचे आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर क्रीडा रसिकांनी विनंती करतोय आपण मैदानाच्या बाहेर यायचं आहे. या ठिकाणी लोकनेते सर्वांचे लाडके नेतृत्व लोकप्रिय व्यक्तिमत्व सन्माननीय हितेंद्रजी ठाकूर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं लोकनेते चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. ही क्रीडा स्पर्धा जर पाहिला तर ज्यांच्या सन्मानासाठी ज्यांच्या गौरवासाठी आयोजित केलेले आहे ते या स्पर्धेचे महत्वपूर्ण आधारस्तंभ सन्माननीय हितेंद्रजी ठाकूर साहेबांना आपल्या व्यासपीठावरती तुम्ही पाहताय. नुकतंच त्यांचं आगमन झालेलं आहे. हरपून या पुष्पगुच्छ भाव सुमणांचे प्रेम भरे स्वागत करूया. मान्यवरांचे प्रिय सन्माननीय सौजन्यशाली पाहुणे आले मने प्रसन्न झाली पाहुणे आले मने प्रसन्न झाली. क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत. इथे जर पाहिलं तर आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय लोकनेते हितेंद्रजी ठाकूर साहेब यांना तुम्ही पाहताय. या वसई विरार पालघरचे भाग्य विधाते आणि त्यांच्या सन्मानासाठी या क्रीडा स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यांच्या सोबतीला जर पाहिलं तर कार्यसम्राट सभापती सन्माननीय कन्या भोईर साहेबांना देखील तुम्ही पाहताय. आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या क्रीडा स्पर्धेचं आयोजन नागेश काका क्रीडांगण अर्थात दत्ताली स्पोर्ट जुचंद्रचं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं. आणि या स्पर्धेतील शेवटची आणि अंतिम रजनी आणि या अंतिम रजनीमध्ये आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकता पालघर जिल्ह्याचे भाग्य विद्यार्थी सन्माननीय हितेंद्रजी ठाकूर साहेबांना तुम्ही पाहताय. या स्पर्धेचा आनंद घेतात. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. या मॅच मध्ये 51 धावांचं टार्गेट अक्षित 11 टेंबिवली या संघाच्या विरोधात ठेवल्या. षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅक वरती जीत पाटील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि स्ट्रायकिंग एंडला प्रतीक पाटील आणि त्यांच्या सोबतीला मंदार गोराटकर हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. या मॅच मध्ये षटक क्रमांक पहिलं जीत पाटील याला तुम्ही पाहताय. पहिल्या सत्रामध्ये सुरुवात चांगली झाली होती प्रवेश 11 गावदेवी वडगड संघाची, परंतु स्लॉगवरच्या षटकामध्ये धावा आल्याच नव्हत्या. 51 व 50 धावांवरती थांबवलं वडगड संघाला आणि 51 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. राउंड विकेट पहिलाच बॉल प्रतीकच्या विरोधात खोलात टाकलाय परंतु लॉंग ऑफला हेलिकॉप्टर उडवलाय आणि हेलिकॉप्टर लँड झालाय सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी भव्य स्वागत करत असताना ठोकलाय षटकार या मॅच मध्ये प्रतीक पाटीलनं. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. दादा
वेळ प्रत्येकाची येते आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. पूर्वार्धामध्ये पहिल्या बॉलवरती चौकार आला, आता उत्तरार्धाच्या पहिल्या बॉलवरती षटकार आला. सडे तोड उत्तर, सबको जवाब मिलेगा. षटकार ठोकला प्रतीक पाटीलने. राऊंड विकेट पुन्हा एकदा. यावेळेस देखील कव्हरच्या डोक्यावरून केलेले फिल्डर रोहित तिथे धावतायत, परंतु चेंडू थांबेल का? नाही. बॉल सीमारेषा ओलांडतोय. आणखीन एक तडाखा प्रतीक पाटीलच्या बॅट मधून या मॅच मध्ये येतोय. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. प्रतीक पाटील एनर्जेटिक परफॉर्मन्स संघासाठी देतोय. संघाला एक खऱ्या अर्थाने एक चांगली सुवर्ण संधी आणि अगदी त्याच वेळेला चांगलं स्टार्टअप मिळवून दिलंय. समोर षटकार ठोकला, कव्हर्सला एक ग्लोरियस असा चौकार येत असताना त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. रन्स आल्यात. 10 धावा पाहायला मिळतात. व्यासपीठावरती मान्यवर सर्वांचंच हार्दिक असं स्वागत आपण करतो आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल तो जीत पाटील. यावेळेस पहिला तर ओव्हर द विकेट ना बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस पहिला तर कमी गतीने चेंडू टाकलाय. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव येते. 11 धावा धावफलकावरती. खरं तरी दडपण राहिले गोलंदाजावरती. प्रेशर क्रिएट केला बॅटरने. चहू बाजूला जी काही यथेच्छ धुलाई केली आहे ना, याच कारण राहिलं की अतिरिक्त धावा येत असताना मैदानाच्या आतमध्ये जीतच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. व्हाईट बॉल. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा जीत पाटील या मॅच मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस देखील कमी गतीने चेंडू टाकला. गॅप मध्ये केलेत. कव्हरला चेंडू उडवलाय. वॅकेंड एरिया. बॉल सीमारेषा पार. आणखीन एक चौकार. गरीब जनतेला लाभला काही वारी. आपल्या हितेंद्र आप्पांची आहे आदाच न्यारी. हे सहान थोर प्रतीक पाटीलने बॅटिंगचा लेजर शोज मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय गोलंदाजाला. अगदी रात्रीचे जे काय तारे दाखवलेत ना त्याच्या डोळ्यासमोर. 2 चौकार, 1 षटकार. संघाची धावसंख्या 15. जिथे 51, जिथे 50 धावा बनल्या होत्या. 51चं टार्गेट आहे या सामन्यामध्ये आणि धावांची लयलूट झाली आहे पहिल्या षटकाच्या माध्यमातून. पुढचा बॉल कमी गतीचा थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना कमबॅक बॅट इथे चांगल्या दर्जाचं होत असताना पाहायला मिळत आहे. 4 बॉल 14 वरती प्रतीक पाटील नॉट आउट खेळतोय. त्याला थांबणं पसंत नाहीये आणि निश्चितच आपण नेहमी म्हणतो ना, हे क्रिकेट म्हणजे जीवन राजा. जो हुकला तो संपला. इथे खऱ्या अर्थाने एक चांगला बॉल टाकलाय आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू इथे पाहायला मिळालाय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर आडवा बॅटने आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ही बॅट आहे की तोफ. बॉल आउट ऑफ दी रोप. षटकार. हे आधारस्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. आधारस्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. काय जबरदस्त बॅटिंग करतोय जीत पाटीलच्या विरोधात. आक्रमण प्रतीक पाटीलने या मॅच मध्ये केलंय. जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते या मॅच मध्ये. अक्षरशः बरसलाय. पहिल्या षटकामध्ये धावा येतात या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. कमी गतीने टाकलाय. मिड विकेटला फिल्डर आहे. जेलची शक्यता आहे, परंतु प्रयत्न कमालीचा होता. संधी निर्माण झाली होती, परंतु या मॅच मध्ये हाफ चान्सला फुल मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं होतं. यश पाटीलनं कमालीचा प्रयत्न केला, परंतु झेल पकडू शकलेला नाही आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 22 धावा पहिल्या षटकामध्ये जीत पाटीलच्या विरोधात प्रतीक पाटीलने घेतल्या. चांगली सुरुवात सर पाहायला मिळते या मॅच मध्ये. खऱ्या अर्थानं 51 धावांचं टार्गेट, पॉवर प्लेचं षटक आणि अगदी जर पाहिलं तर पॉवर प्लेचं बंद जुगारत असताना या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये 22 धावा आपण पाहतोय. पूर्वार्धाच्या तुलनेमध्ये निसंशयपणे चांगली सुरुवात म्हणते, कारण पहिल्या सत्रामध्ये 15 आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. उत्तरार्धाचा विचार केला तर तब्बल रन्स आल्या त्या स्कोर कार्ड वरती 22 ऑन दी बोर्ड आहेत. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. काय दमदार सुरुवात केली आहे. प्रतीक पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि तो थांबायला तयारच नाहीये. थांबणं त्याला पसंत नाही, थांबण्याला उसंत नाहीये. रन्स आल्या त्याच्या बॅटमधून. याआधी एक मॅच खेळलाय. 12 चेंडूमध्ये 37 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाल्यात आणि या सामन्यामध्ये अद्याप आपण पाहिलं तर तब्बल त्याच्या बॅटमधून 21 धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. 21 रन्स नॉट आउट. गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक. गोलंदाज दाखल होतोय. दर्शन पाटील
या स्पर्धेमध्ये त्याची गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळते, परंतु दर्शनला इथून विकेट घ्याव्या लागतील, दबाव टाकावा लागेल. खरं तर पहिल्या षटकामध्ये 22 धावा, इथून कमबॅक करणं गरजेचं आहे आणि तो कमबॅक या मॅच मध्ये करावा लागेल. स्ट्रायकिंग एंडला प्रतीक पाटील याला तुम्ही पाहताय. खरं तर व्यावसायिक क्रिकेट देखील भरपूर जास्त तो खेळतोय. खुल्या गटामध्ये देखील त्याला आपण खेळताना पाहिलाय. दोन्ही संघ भिवंडी परिसरातील, एक संघ जर पाहिला तर टेंभिवली आणि त्यांच्या विरोधात वडगड संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. स्विचिटचा फटका केल्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पॉइंटला, बॅकवर्ड पॉइंटला आणि अगदी जर पाहिलं तर गली क्षेत्रामध्ये तिथे फिल्डर होते आणि त्यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. फक्त सिंगलच मिळते या चेंडूवरती आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली होती 23 या आकड्यावरती. मंदार गोराटकर सलामीला दाखल झालाय. आज परेश नाही या संघामध्ये, मंदारला प्रमोट केला, परंतु इथून चांगली साथ या मॅच मध्ये त्याला द्यावी लागेल, कारण प्रतीक पाटील आक्रमकता दाखवतोय, परंतु मंदारला इथून सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती दर्शन पाटील, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 या आकड्यावरती. काय जबरदस्त सुरुवात सर या मॅच मध्ये केलेली आहे. खरं तर 51 धावांचं टार्गेट आणि ज्या पद्धतीने सुरुवात हवी होती ना, अगदी तशीच सुरुवात या मॅच मध्ये अक्षित 11 टेंभिवली या टीमला मिळाली आहे आणि खऱ्या अर्थानं प्रतीक पाटीलचं कौतुक करावं लागेल. अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठी तो जाणला जातो. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, सातत्यानं दबाव जाणवते गोलंदाजांवरती, वाचण्याचा प्रयत्न करतोय, परंतु इथून दर्शन पाटीलला देखील आक्रमण करावं लागेल, कारण आक्रमण हेच बचावाचं तंत्र आहे आणि त्या तंत्राचा आणि मंत्राचा वापर करत असताना गोलंदाज दर्शन पाटीलला या मॅच मध्ये सातत्यानं वापर करावा लागेल. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, सलगचा तिसरा चेंडू, व्हाईट बॉल या मॅच मध्ये. काय गोलंदाजी पाहायला मिळते, खराब गोलंदाजी पाहायला मिळते असंच म्हणावं लागेल. खरं तर दिशाहीन चेंडू आहे, सातत्यानं सर तो वाचण्याचा प्रयत्न करतोय, परंतु लेन तुमची महत्वाची आहे या मॅच मध्ये आणि दिशा देखील महत्वाची आहे. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर लेग स्टंपच्या बाहेर जाणारे चेंडू सातत्याने पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावरती. 26 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. 51 धावांचं टार्गेट आणि आतापर्यंत 26 धावा धावफलकावरती बनवल्यात अक्षित 11 टेंभिवलीनं. यावेळेस मोठा फटका मंदारच्या बॅट मधून आले, फिल्डर पोहोचतील का? जयेश शेजवलकर आहे तिथे, डाऊन द बॉल, चुकी होणार नाहीये या मॅच मध्ये. पहिली विकेट, फलंदाज मंदार गोराटकर बॅक टू द पॅव्हिलियन. साऱ्यांना संगतीला घेऊन आला, समाज सेवा करण्या निघाला. साऱ्यांना संगतीला घेऊन आला, समाज सेवा करण्या निघाला. गेलंय मनात त्यानं घरे, गेलंय मनात त्यानं घर. परिस्थिती ज्या वेळेला बिकट होते ना, तिला सुधारण्यासाठी मनस्थिती चांगली असावी लागते. माइंडसेट चांगला या गोलंदाजाचा, कारण गोलंदाजी मार्क वरती आला दर्शन पाटील. काही चेंडू त्याने अवांतर स्वरूपाचा हाताळले, परंतु हा ऍक्शन रिप्ले पहा. पुढ्यात आलेला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर जयेश तैनात होता आणि भाईंदरचे या खेळाडूने एक चांगला झेल इथे डिप्लेला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. भावळे गावचा हिरो अर्थात योगेश बालेकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी एक ऑल इंडियन आयकॉन खेळाडू म्हणून तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 26-2 इथे परिस्थिती बदलू शकते काय? जिथे आपण पाहिलं ना, मोमेंटम शिफ्ट होण्यासाठी जी विकेट हवी होती ती विकेट मिळाली आहे आणि तदनंतर इथून मोमेंटम शिफ्ट व्हायला वेळ लागणार नाहीये. त्याकरिता दर्शन पाटील निश्चितच प्रयत्न करेल. करंट रन रेट 19.50 आहे, आस्किंग रन रेट 6.82 हवा आहे, जिथे 50चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 26-1. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती दर्शन पाटील महत्वाची विकेट प्राप्त केली. मंदार गोराटकरला त्यांनी बाद केलं. नवीन फलंदाज मैदानावरती योगेश बालेकर दाखल झाला. एक चांगला फलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. ऍज अ आयकॉन म्हणून त्याची निवड झाली आहे या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. यावेळेस योगेशच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती मोठा ब्लास्ट पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषा ओलांडतोय, बॉल सीमारेषा पार येतोय, सिक्सर. अरे युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर.
ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता आडव्या बॅटनं चेडूला अगदी भिरकावला, चेडूला लॉफ केला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. पहिला चेडू फेस करत असताना योगेश बालेकरच्या बॅट मधून धमाकेदार षटकार या मॅच मध्ये येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 32 या आकड्यावरती. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं इथे जर पाहिलं ना सुरुवात झाली होती ना ती सुरुवात खरं तर याही षटकापणे मेंटेन ठेवली आहे असंच म्हणावं लागेल. हो कमी गतीने चेडू टाकलाय, लॅक ऑफ स्पेस पाहायला मिळाला आणि इथे जर पाहिलं तर फलंदाज थोडेसे अचंबित झाले कारण स्ट्रोक ऑफर केला होता परंतु चेडूपर्यंत पोहोचलेच नव्हते. इथे चेडू डॉट आलाय. दर्शन पाटीलला इथून कमबॅक करावं लागेल. अगदी त्याच्याकडे सर्व आशेने पाहत आहेत. इथून देखील विकेट हवी आहे टीम वडगरला आणि ते कार्य मैदानावरती त्याला करावं लागेल. कमी गतीने चेंडू टाकला, हवेत केले जयेश शेजवलकर पुन्हा एकदा डाऊन द बॉल, त्याने टिपलाय झेल. या मॅच मध्ये आणखीन एक धक्का. योगेश बालेकर निघालेत परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. हे बहुजन विकास आघाडीचा. थँक्यू सो मच. अतिथी कक्षामध्ये आपल्या सर्वांचंच लाडकं नेतृत्व लोकनेते हितेंद्रजी ठाकूर साहेब उपस्थित झालेत आणि त्यांचा यथोचित सत्कार आपण करतोय आणि तो स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय. अतिथी कक्षामध्ये आपले उपस्थित झालेले आमचे अतिथी म्हणजेच खऱ्या अर्थाने कुमार प्रथमेश कन्हैया भोईर आणि दिव्येश भोईर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. तुम्ही बघू शकतायत लोकनेते सर्वांचंच लाडकं नेतृत्व आदरणीय सन्माननीय माजी आमदार लोकनेते हितेंद्रजी ठाकूर साहेबांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होतोय. लोकनेते आहेत, आज चांगली प्रसिद्धी त्याने मिळवली. आज जर बघितलं तर कित्येक वर्ष जी काही समाजकार्य आहे ते त्यांच्यामुळेच झालेत या परिसरामध्ये आणि असं लाडकं नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं कर्म करणारी व्यक्ती खरं तर तुकोबाच्या गाथेप्रमाणे असते. कुणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरी ती तरुण जाते. असंही आपलं सर्वांचंच लाडकं व्यक्तिमत्व आप्पा यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. पुढे आपण वळतोय. चर्चित असं व्यक्तिमत्व बहुजन विकास आघाडीचे प्रवक्ता आदरणीय सन्माननीय अजीव यशवंत पाटील साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान करतोय आणि त्याकरता मी विनंती करतोय निखिलजी पाटील यांना त्यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान होतोय. अजीव यशवंत पाटील साहेबांचा प्रवक्ता आहेत बहुजन विकास आघाडीचे, अनमोल रत्न आहेत आणि या अनमोल रत्नाने आपलं हे व्यासपीठ सध्या तरी शोभून दिसून येतोय आणि आमचे अनमोल रत्नांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. त्याच्यानंतर आपण बघतायत त्यांच्याच शेजारी वसई विरार शहर महानगरपालिका माजी सभापती प्रभागजी रमेशजी गोरखनाथ साहेबांना तुम्ही बघतायत. त्यांचा स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय संकेतजी पाटील साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. ही आपली अनमोल रत्न ज्यांचं कार्य अफाट आहे आणि खरं तर चांगलं मार्गदर्शन आप्पांचं त्यांच्यामुळेच त्यांनी सुद्धा चांगलं काम या विभागामध्ये केलंय. अशा या लाडक्या व्यक्तीचा स्वागत आणि सन्मान होतोय. रमेशजी गोरखनाथ साहेबांचा स्वागत आणि सन्मान होतोय. माईची उप देणारी शॉल, सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून ते आपण बघतोय. तदनंतर आपण बघतायत विल्सन अंकलचा सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करतोय. मी मिलिंद पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान आपण करावा. हे आपल्या सत्कार मूर्ती आहेत. आलेल्या पाहुण्यांकरता जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तदनंतर आपण बघतायत अतिथी कक्षामध्ये माननीय राजन पोद्दार साहेब आहेत, माजी नगरसेवक वसई विरार शहर महानगरपालिकेचे आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान करण्याकरता रोहन पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते तो स्वागत आणि सन्मान आपण करावा. राजन पोद्दार साहेबांना तुम्ही बघतायत. बहुजन विकास आघाडी जुचंद्र पूर्व पुरस्कृत पत्तू पॅकर जुचंद्र आयोजित लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025चा हा रणसंग्राम. हे तुम्ही बघू शकतायत. स्वागत आणि सन्मान या ठिकाणी सुरू आहे. एका बाजूला मॅच सुद्धा सुरू आहे. पुन्हा आम्ही वळतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे 2 दिग्गज समालोचक. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. ती इथे षटकार आलाय फलंदाजाच्या बॅट मधून. काय जबरदस्त बॅटिंग करतोय प्रतीक पाटील आणि धाफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या
38 धावा. सातत्याने धावा येतात, 51 धावांचं टार्गेट. आणि सुरुवात ज्या पद्धतीने झाली होती ना, त्या सुरुवातीला याही षटकामध्ये मोठा फटका येत असताना प्रतीकच्या बॅटमधून प्रतीक पाटील अगदी आपल्या नावाला शोभणारा खेळ या मॅच मध्ये दाखवतोय. अफलातून कामगिरी त्याची पाहायला मिळाली. जयेश शेजवलच्या पहिल्या चेंडूवरती त्याच्या बॅटमधून षटकार आला. या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती जयेश शेजवलकर. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय प्रतीक पाटील. अक्षरशः बरसला या मॅच मध्ये. त्याच्या बॅट मधून खोऱ्याने धावा आलेत. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळी समोरच्या दिशेने खेळत. लॉंग ऑफला फिल्डर आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. सेकंडचा कॉल केलाय. सक्सेसफुल होईल का? हो झाली आहे. सेकंड डाव देखील सक्सेसफुल. काय रनिंग बिटवीन द विकेट. अगदी डोळ्यासमोरून 2 धावा वेगाने घेतल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. चित्त्याची चपलाई आणि हरणाचा वेग दोन्ही फलंदाजांनी धारण केला आणि अगदी चपलाईनं या 2 धावा पूर्ण केल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 40 या आकड्यावरती. 40 धावा या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. यावेळेस जर पाहिलं तर फक्त बॅटचा फेस ओपन केला. पॉइंट क्षेत्रामध्ये केवळ चेंडूला ढकललं. फिल्डर आहे डीप मध्ये आणि इथे देखील दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42 धावा दाफलकावरती. तब्बल 32 धावांवरती प्रतीक पाटील या मॅच मध्ये खेळतोय. कमालीची सुरुवात त्यांनी दाखवली. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने वडगड संघाने सुरुवात केली होती ना, अगदी तशीच काही सुरुवात या मॅच मध्ये केली आहे असंच म्हणावं लागेल. येणारे 15 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. पूर्णपणे डॉमिनेट केलाय प्रतीक पाटीलनं. ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे, क्रीडा रसिकांचं मन जिंकली आहेत. ओव्हर द विकेट. हो यावेळेस पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात 10 मिनिटे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 43 या आकड्यावरती. 43 धावा धावफलकावरती. येणारे 15 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. आज क्रीडा रसिकांची तुडुंब गर्दी या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळते. हो यावेळेस देखील हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपर एक्झिक्यूट करू शकलेला नाही आहे. तरी देखील एक सिंगल मिळते. अगदी रनिंग बिटवीन द विकेट जर पाहिलं ना तर कमालीचं पाहायला मिळते अक्षित 11 टेंबिवली या टीमचं. आणि डोळ्यासमोरून धावा घेत आहेत सर, परंतु वेगावरती स्वार झाले. धाव घेत असताना दोन्ही फलंदाज आणि त्यांच्या माध्यमातून सातत्याने धावा या मॅच मध्ये येताना आपण पाहतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 44 या आकड्यावर. ओव्हर द विकेट. खोलात टाकलाय. वेगवान चेंडू होता. बिगिट करण्याचा प्रयत्न फलंदाजांनी केलाय आणि इथे चेंडू आलाय डॉट. इथून जर पाहिलं ना तर कमबॅक करायचं असेल ना तर प्रतीक पाटीलची विकेट महत्वाची आहे. प्रतीकला लवकर बाद करावं लागेल आणि सातत्याने विकेट घ्याव्या लागतील. मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजांना रोखावं लागेल आणि ते कार्य मैदानावरती गोलंदाजांना निरंतर आणि सातत्यानं करावं लागेल. हो यावेळेस सरप्राईज डिलिव्हरी होती. फक्त बॅटचा फेस ओपन केला. अचंबित करणारा चेंडू होता. केवळ चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये ढकललं आणि 1 धाव मिळते फलंदाजाला. आणि संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 45 या आकड्यावरती. जीत पाटील या मॅच मध्ये महत्वाचा खेळाडू होता, परंतु त्याच्या विरोधात पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्या आणि फलंदाजीमध्ये देखील त्याला संधी मिळाली नव्हती. धावाच्या स्वरूपात तो अगदी बाद झाला या मॅच मध्ये आणि कुठेतरी धावा राहिल्या कमी असंच म्हणावं लागेल. कारण सुरुवातीच्या 3 षटकामध्ये 41 धावा वडगड संघाने बनवल्या होत्या, परंतु 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त त्या संघाने इथे जर पाहिले ना तर 9 धावा धावफलकावरती जमा केल्या होत्या. एकंदरीत 51 धावांचं टार्गेट आहे, कारण 3 षटकामध्ये 41 धावा बनताना आपण पाहिल्या होत्या. इक्वेशन आणि सिच्युएशन काय आहे ते कळू द्या. येणारे 12 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. वळूया आपण अतिथी कक्षाच्या दिशेने. अतिथी कक्षामध्ये उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय श्रीनिवास म्हात्रे. आपण बघतायत एक सफल उद्योजक आहेत, कार्यकर्ता आहेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. श्रीनिवास म्हात्रे साहेब उपस्थित आहेत, त्यांचा यथोचित मान सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय या ठिकाणी संदेश पाटील यांना. संदेश आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान होतोय. जशा आम्हाला आयोजकांच्या सूचना मिळतात त्या सूचनेनुसार आपण हा स्वागत आणि सन्मान करतोय या अतिथी कक्षामध्ये उपस्थित असलेल्या आपल्या या लाडक्या व्यक्तिमत्वांचा.
त्याच्यानंतर आपण बघतायत आदरणीय सन्मान्य दत्तात्रय नारायण पाटील दाढी बाबा, त्यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान आपण करूया. मी चतक पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान आपण करावा. एक अतिशय चांगले ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, समाजसेवक आहेत, क्रिकेटचे प्रेमी आहेत, क्रिकेटचे दर्दी आहेत आणि स्पर्धांमध्ये त्यांची उपस्थिती आपण नेहमीच बघतोय. समाज कार्यांचा ठसा त्याने सुद्धा उमटवलाय आणि त्यांचा यथोचित मान सन्मान होतोय. तदनंतर आपल्या या जुचंद्र गावचे माजी उपसरपंच, ज्येष्ठ समाज कार्यकर्ते, बहुजन विकास आघाडीचे आदरणीय दत्ताराम भोईर दत्ता मास्टर साहेबांचा स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय कुणाल पाटील यांना आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान आपण करावा. हे तुम्ही बघू शकतायत आमची ही अनमोल रत्न, ज्यांच्यामुळेच आज एका प्रकारचं सुगंध दरवळ्यासारखा भास आपल्याला सर्वांनाच होतोय. आणि त्याच्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करतोय चंद्रपाडा वाकीपाडा ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य हेमराज पांडुरंग भोईर साहेबांचा. त्यांचा स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी रोहन पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण हा स्वागत आणि सन्मान करावा. ज्यांच्या नावाने ही क्रिकेटची स्पर्धा आहे ते लोकनेते हितेंद्रजी ठाकूर साहेब आपल्याला अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळतोय. हे तुम्ही बघतायत आदरणीय हेमराज पांडुरंग भोईर चंद्रपाडा वाकीपाडा ग्रुप ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याच्यानंतर आपण बघतायत आदरणीय विवेकानंद बाळकृष्ण पाटील साहेबांना अतिथी कक्षामध्ये बघतायत. ते सुद्धा वरिष्ठ कार्यकर्ते आहेत. माणिकपूर अर्बन बँकेचे माजी चेअरमॅन आणि त्यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान मी अमित पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान आपण करावा. हे सर्व आमचे ज्या पद्धतीने उल्लेख केला प्रतिष्ठित व्यक्ती आहेत ज्यांच्यामुळेच आपण ही क्रिकेटची स्पर्धा बघतोय. अन्यथा या स्पर्धेला शोभाच आली नसती अशी अनमोल रत्न इथे चमकताना दिसत. पुढे आपण बघतायत सरपंच मालजीपाडा, हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. राकेशजी ठाकरे साहेबांचं स्वागत आणि सन्मान आपण करतोय. कल्पेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. दोन्ही संघाने हस्तांदोलन करा आणि मैदान सोडा. दोन्ही संघाने हस्तांदोलन करा आणि मैदान सोडा. एक विनंती असेल आपा जाता जाता फक्त 2 शब्द या स्पर्धेविषयी आपल्याकडून होऊन जाऊ द्या. सर्वांचीच इच्छा आहे. आपल्या नावाने ही क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी ठेवली आहे. बहुजन विकास आघाडीतर्फे आयोजित कुठे गेला तो आमचा हिरो ये प्रथमेश आणि त्याचे सहकारी यांचं मनपूर्वक अभिनंदन का तुम्ही अतिशय चांगला पुढाकार घेऊन आणि बाकी स्टेजवर बसलेले आमचे सगळे सिनियर यांचा आशीर्वाद असणारच आहेत तुमच्याकडे. पण तुम्ही तरुण मुलांनी मिळून चांगल्या प्रकारची स्पर्धा भरवली त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. सामील झालेले सगळे संघ चांगला खेळ दाखवतात. आता जी बॅटिंग बघितली ती खरोखर फर्स्ट क्लास. जो ओपनर आलेला काय नाव माहित नाही, प्रतीक पाटील काय फार सुंदर फटके मारले. असाच खेळ लोकांना बघायला मिळाला पाहिजे सगळ्याच संघांकडून. आणि भविष्यामध्ये नुसतं इकडे चमकू नको, पुढे पण जा जरा, नाही तर फक्त जुचंद्रच चमकशील. आपल्या विभागाचं नाव तुम्ही आणखीन पुढे ना. एवढी शुभेच्छा सगळ्या खेळाडूंना. धन्यवाद. प्रतीक पाटील कॉंग्रॅच्युलेशन. कारण लोकनेते ज्यांनी कित्येक वर्ष या परिसरामध्ये सेवा केली, ज्यांच्या शुभ हस्ते आपला हा मान सन्मान होतोय. मॅन ऑफ द मॅच करतायत. मॅन ऑफ द मॅच दुसऱ्याला देतात. ते परफॉर्मन्स त्यांनी दिला, परंतु आणखीन चांगल्या खेळाडूने योगेश बालेकर हा सुद्धा एक कुळे गटातील चांगला खेळाडू आहे. योगेश या लवकर. प्रतीक तुम्ही सुद्धा थांबा.
प्रतीक पाटील मॅन ऑफ द मॅचचा हिरो राहिला, परंतु योगेश भालेकरनं आपल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्या आणि त्यामुळे तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रतीक पाटील योगेश भालेकरला डेडिकेट करतोय. योगेश भालेकर आपण देखील या आमच्या मुख्य मंचकावरती. त्या ठिकाणी लोकनेते पालघर जिल्ह्याचे भाग्य विद्यार्थी सन्माननीय लोकनेते हितेंद्रजी ठाकूर साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. हे आपण बघतायत लोकनेते हितेंद्रजी ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते ही कॅप, त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच करता असलेली ही जर्सी आणि ही मोमेंटो. प्रतीक पाटील यांची बॅटिंग खरं तर आपण आवडली, इतकं चांगले अफलातून फलंदाजी केली आणि योगेश भालेकर यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली, त्याबद्दल त्यांचं कौतुक. त्यानंतर कॅश प्राइज दिली जाते प्रतीक पाटीलला. खरं तर 3 षटकार त्याच्या बॅटमधून आणि निलेशजी चव्हाण यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी एक कॅश प्राइज. त्यानंतर योगेश भालेकर यांना 500 रुपयाचं कॅश प्राइज द्यायचं आहे, कारण विकेटसाठी त्यांना देखील होती. एकंदरीत योगेश भालेकर आपण देखील जा. योगेश भालेकरला देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज दिले जात आहे.